Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. बिग बॉस 17 त्याचबरोबर लॉकअपचा विजेता, त्यानंतर आपल्या शायरीजमुळे आपल्या कवितांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत असलेला स्टँड अप कॉमेडियन म्हणजेच मुनव्वर फारुकी. मुनव्वर फारुकी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेमध्ये असतो. त्याचा मोठा फॅन बेस सोशल मीडियावर आहे. मुनव्वर फारुकी गेल्या आपण 2021 मध्ये बघितलं तर वादाच्या भोवऱ्यामध्ये सुद्धा सापडला होता. आपल्या स्टँड अप कॉमेडीमुळे तो अनेकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेला आहे आणि आता पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर मुनव्वर फारुकी चर्चेत आलेला आहे आणि त्याचं कारण सुद्धा तेच आहे, स्टँड अप कॉमेडीमध्ये त्याने केलेलं एक वक्तव्य. पण आता त्याने काय केलं तर मुंबईमध्ये एक शो केला आणि मुंबईमध्ये शो करून त्याने मराठी माणसाबद्दल, कोकणी माणसाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप त्याच्यावर होत आहे. मुनव्वर फारुकीने या शो मध्ये नक्की काय म्हटलं आणि या सगळ्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावर कशा प्रकारे ट्रोल करण्यात आलं, या सगळ्यांवर राजकीय नेते नितेश राणे असतील, त्याचबरोबर मनसे असेल, या सगळ्यांनी काय भूमिका घेतली आणि मुनव्वर फारुकीने या सगळ्यांनंतर माफी मागितली. हे एकूणच जे प्रकरण आहे, हे प्रकरण काय आहे, मुनव्वर फारुकी याआधी कुठल्या कारणांमुळे चर्चेत आला होता आणि तो नेमका कोण आहे, या सगळ्यांवर बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक. सगळ्यात आधी आपण तो व्हिडिओ पाहूयात ज्यामुळे मुनव्वर फारुकी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेला आहे, पुन्हा एकदा तो चर्चेत आलेला आहे. हा व्हिडिओ पहा. सब लोग बॉम्बे से है ना, कोई ट्रैवल करके आए? बाय बाय बाय. कहाँ से? तलोजा. तलोजा, अच्छा आज पूछ लिया कि कोई ट्रैवल करके आया तो तलोजा अलग हो गया, वरना इनके गांव वाले पूछते होंगे ना कहाँ रहते, हम बंबई रहते हैं. ये कोकनी लोग बनाते सबको. मुनव्वर फारुकीच्या YouTube पेजवर तुम्हाला हा सगळा व्हिडिओ सापडेल. जवळजवळ 3 आठवड्यांपूर्वीचा हा व्हिडिओ आहे. मुनव्वर फारुकी आपल्या YouTube चॅनलवर त्याचे स्टँड अप कॉमेडीचे असे व्हिडिओज टाकत असतो आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये व्ह्यूज सुद्धा येत असतात. मोठा फॅन बेस मुनव्वर फारुकीचा सोशल मीडियावर आहे. पण हे स्टँड अप कॉमेडीचे व्हिडिओ काही वेळा त्याच्या अडकण्याचं, वादाच्या भोवऱ्यात येण्याचं सुद्धा कारण बनलेलं आहे आणि आता सुद्धा तेच झालेलं आहे. बॉयज दुबई अँड क्राऊड असं त्याने एक शो केला होता आणि यामध्ये मुनव्वर फारुकीने कोकणी माणसाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप त्याच्यावर होत आहे. मुनव्वर फारुकीने समोर असलेल्या ऑडियन्सला असं विचारलं की कोणी मुंबईच्या बाहेरून कोण आलं आहे का. त्यानंतर एकाने यावेळी असं म्हटलं की मी तळोजावरून आलेला आहे आणि आता मुनव्वर फारुकी काय बोलला तर तो असं बोलला की आता बरं तळोजा मुंबईपासून वेगळा झाला, पण जेव्हा गाववाले तुम्हाला विचारतात तेव्हा तुम्ही सांगतात की मी मुंबईतून आलेलो आहे आणि कोकणी लोक ... असतात, असं मुनव्वर फारुकी यावेळी बोलला. समोर असलेली लोक जरी यावेळी त्याच्या या सगळ्या जोकवर हसले असले तरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये या त्याच्या विधानाला ट्रोल केलं गेलं. या सगळ्यांवर काय रिॲक्शन्स आलेले आहेत, सोशल मीडियावर काय बोललं गेलं, त्याचबरोबर राजकीय नेत्यांनी याच्यावर काय भूमिका घेतली ते सुद्धा आपण पाहणार आहोत. मनसे महाराष्ट्रात फक्त मराठी या ट्विटर हँडलवरून हे ट्विट करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की मुनव्वर फारुकीने पुन्हा एकदा बरळ ओकली, त्याने अपशब्द कोकणी माणसाबद्दल विधान केलेला आहे, अपशब्द वापरलेला आहे आणि अविनाश जाधवांना टॅग करत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, मुनव्वर फारुकीला अद्दल घडली पाहिजे असं याच्यावर म्हणण्यात आलेलं आहे. मुनव्वर फारुकीवर टीका करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर नितेश राणेंनी सुद्धा याच्यावर हा व्हिडिओ ट्विट करत याच्यावर असं म्हटलेलं आहे की या हिरव्या सापाला घरी जाऊन कोकणातले लोक कसे असतात हे सांगायला लागेल, मग स्टँड अप मालवणीमध्ये सुरू करेल असं मुनव्वर फारुकीला टॅग करत त्याचा व्हिडिओ शेअर करत नितेश राणेंनी सुद्धा ट्विट केलेला आहे. यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला. या व्हिडिओवर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी सुद्धा मुनव्वर फारुकीला धारेवर धरलं. पण याबरोबर जरी लोकांनी मुनव्वर फारुकीवर टीका जरी केली असली तर काही लोकांनी याचं समर्थन सुद्धा केलेलं आहे. काही लोक मुनव्वर फारुकी सोबत सुद्धा आपल्याला या बाबतीमध्ये पाहायला मिळाले. एकाने असं म्हटलेलं आहे की इट्स नॉर्मल जोक, डोंट टेक इट सिरियसली. हा फक्त एक जोक आहे, याला सिरियसली घेण्याची गरज नाही, ही फक्त एक स्टँड अप कॉमेडी आहे असं सुद्धा यावर बोलण्यात आलेलं आहे. पण जर आपण बघितलं तर या सगळ्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोलिंग नंतर, मोठ्या प्रमाणात टीकेनंतर मुनव्वर फारुकीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. कोकणावर आणि कोकणी माणसांवर माझं
खूप प्रेम असं मराठीमध्ये त्याने लिहत एक व्हिडिओ शेअर केला आणि सगळ्यांची माफी मागितलेली आहे। या व्हिडिओमध्ये मुनव्वर फारुकीने असं म्हटलेलं आहे की माझे अनेक मित्र सुद्धा तळोजामध्ये राहतात आणि मी एक स्टँड अप कॉमेडियन आहे, लोकांना दुखवणं माझं काम नाहीये, त्याच्यामुळे जर माझ्या विधानामुळे कोकणी माणसं किंवा कुणीही दुखावलं गेलेलं असेल तर मी त्यांची माफी मागतो असं म्हणत मुनव्वर फारुकीने या सगळ्या त्याच्या विधानावर जाहीर माफी मागितलेली आहे। मुनव्वर फारुकीने माफी मागितल्यानंतर नितेश राणेंनी पुन्हा एकदा ट्विट केलं आणि त्यांनी असं म्हटलं की फटके खाण्या अगोदर सरळ झाला, फक्त कोकण आणि हिंदू बद्दल बोललास तर डायरेक्ट ऍक्शन होईल, जय कोकण जय श्रीराम असं ट्विट यावेळी नितेश राणेंनी केलं। मुनव्वर फारुकीचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला, अनेक जणांनी याच्यावर प्रतिक्रिया दिल्या, याला काही लोकांनी समर्थन केलं तर काही लोक याच्या विरोधात सुद्धा बोलले। पण मुनव्वर फारुकीची ही वादग्रस्त वक्तव्य करण्याची पहिलीच वेळ नाहीये। याआधी सुद्धा 2021 मध्ये मध्य प्रदेशमध्ये एक स्टँड अप कॉमेडी शो मुनव्वर फारुकीकडून आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप मुनव्वर फारुकीवर होता आणि त्याला इंदोर पोलिसांनी अटक सुद्धा केलेली होती। 30 दिवसांहून अधिक वेळ मुनव्वर फारुकी यावेळी जेलमध्ये सुद्धा होता, त्यानंतर तो बाहेर आला, त्याचे शो सुद्धा अनेक बंद झाले होते या काळामध्ये। सो असे अनेक वेळा मुनव्वर फारुकी वादाच्या भोवऱ्यात सुद्धा अडकलेला आहे आपल्या स्टँड अप कॉमेडीमुळे। मुनव्वर फारुकी आता कोण आहे याबद्दल बोलायचं झालं तर बिग बॉसमुळे मोठ्या प्रमाणामध्ये मुनव्वर फारुकी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आला होता। आपल्या स्टँड अप कॉमेडीमुळे स्टँड अप कॉमेडीमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे मुनव्वर फारुकी चर्चेत असतोच, पण त्यानंतर तो लॉकअप असेल, बिग बॉस 17 असेल, हे जे रियालिटी शोज आहेत हे मुनव्वर फारुकीने जिंकले। त्यानंतर त्याच्या शायरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत असतात। आपण जर बघितलं तर सोशल मीडियावर मुनव्वर फारुकीचा मोठ्या प्रमाणात फॅन बेस सुद्धा आहे, पण आपल्या स्टँड अप कॉमेडीमुळे मुनव्वर फारुकी मोठ्या प्रमाणामध्ये वादाच्या भोवऱ्यात सुद्धा अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय। आता स्टँड अप कॉमेडीचा आपण जर विचार केला तर ही फक्त पहिलीच वेळ नाहीये की एखादा स्टँड अप कॉमेडियनने असं वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। एकीकडे स्टँड अप कॉमेडी करताना भाषा व्यवस्थित वापरावी असं बोललं जातं, पण दुसरीकडे ही फक्त एक स्टँड अप कॉमेडी आहे, हे लोकांनी सिरियसली घेऊ नये असं सुद्धा बोललं जातं। तुम्हाला काय वाटतं, स्टँड अप कॉमेडीला तितकं सिरियसली घेतलं पाहिजे का? स्टँड अप कॉमेडीकडे फक्त एक जोक म्हणून पाहिलं गेलं पाहिजे का? स्टँड अप कॉमेडियन लोकांनी सुद्धा आपण काय बोलावं याचं भान ठेवलं पाहिजे? तुमची या सगळ्यांवर काय प्रतिक्रिया आहे हा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।